मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की तुमचे व्हायब्रेशन वर्क करतात. तुमचे जे व्हायब्रेशन आहेत ते वर्क करतात, सृष्टीवरती वर्क करतात, तुमच्यावरती वर्क करतात, तुमच्या घरावरती वर्क करतात, तुमच्या रिलेशनशिप वरती वर्क करतात. त्यामुळे तुमचे व्हायब्रेशन जे आहेत ना ते नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. जर पॉझिटिव्ह ठेवलात तर पॉझिटिव्ह मिळेल, जर निगेटिव्ह ठेवलात तर निगेटिव्ह मिळेल. जर दुसऱ्यांना दुःख दिलं तर तुम्हाला दुःख मिळेल, जर दुसऱ्यांना सुखी ठेवलं तर तुम्हाला सुख मिळेल. त्यामुळे नेहमी व्हायब्रेशन वरती लक्ष ठेवा. ज्या प्रकारे तुमचे व्हायब्रेशन आहेत ते रिपीट होऊन तुमच्याकडेच येतात. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह कृती करा. कृती करणंही तितकंच महत्वाचं आहे जेवढे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ठेवता. त्यामुळे असं नाही आहे की फक्त पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ठेवले, पॉझिटिव्ह बोललो, पण कृतीमध्ये पॉझिटिव्ह कुठलीच गोष्ट केली नाही तर मग ते शेवटी बोलतात ना की ते रिकाम्या हांड्यावरती त्या प्रकारे होईल. त्यामुळे नेहमी ना कृती सुद्धा पॉझिटिव्ह करा. अनेक गोष्टी आहेत छोट्या 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 ज्या तुम्ही पॉझिटिव्हली करू शकता. तुमच्या कृतीतून त्या करता येतात आणि त्या करा, कारण हे तुम्हाला पुढे घेऊन जातात. याने तुम्ही पाठी कधी नाही येणार. याची पॉझिटिव्हिटी आहे ना हे तुम्हाला पुढे घेऊन जाते आणि जी निगेटिव्हिटी असते ना ती तुम्हाला पाठी खेचते. त्यामुळे नेहमी आपण विचार करायचा की आपल्याला पुढे जायचंय की मागे जायचंय. आणि मला वाटतं की तुम्हाला प्रत्येकाला पुढेच जायचं असेल. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग ही मस्ट, म्हणजे लक्षातच ठेवायचं की निगेटिव्हचा एन सुद्धा मनात आणायचा नाही आणि पॉझिटिव्हचा पीक कायम लक्षात ठेवायचा आहे.